चला, आजचा दिवस आहे 17. तणावमुक्त जीवन. म्हणजे आता हे तणावमुक्त जीवन तुम्ही असं म्हटलं, हे काही शक्य आहे का? हा जर विचार तुमच्या मनात आत्ता आला असेल तर आधी त्याला पटकन काढायचं. हो, मी तणावमुक्त जीवन जगू शकते, हे वाक्य आधी बोलायचं आत्ता सगळ्यांनी. आणि मगच याच्या पुढचं जे आहे ते तुमच्या आतमध्ये जाईल. कारण तो जो थॉट तुम्ही आतमध्ये घेऊन बसला असाल तर हे जे होईल पुढचं ते 1 मिनिटासाठी किंवा इथं सेशनमध्ये आहे तोपर्यंत होईल. आणि परत तुम्ही काय विचार करणार की असं का होतं, का तणावमुक्त जीवन होतं का? मी तर किती चांगलं वागते पण बाहेरचे काही चांगलं वागतच नाही, मला किती त्रास होतो, मला किती ताण येतो. हे जर तुम्ही बोलत राहिला तर तेच तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. त्यामुळे हे आपण स्वतःला स्वयंसूचना देणं बंद करायचं आहे. आधी जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे, पण मी यापासून मुक्त झालेली आहे, मुक्त होऊ शकते, हे स्वतःला सांगायचं आहे. एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल भय प्रतिक्रिया म्हणजे ताणतणाव. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला भीती वाटणे, भय वाटणे, ते न करण्याची हिंमत, हे जे काही असतं ह्याच्यामुळे आपल्याला ताणतणाव येतात. आणि त्याचा कॉन्स्टंट बदलत राहत होतं. म्हणजे आज ज्या गोष्टीने जितकी भयप्रतिक्रिया होईल तितकीच उद्या होईल असं नाही. म्हणजे आज त्या गोष्टीची जी भीती वाटते ती उद्या तितकीच वाटेल असं नाही. कारण वेळ हे प्रत्येकावरती उपाय असते, आपण काहीतरी त्याच्यावर सोल्युशन सापडतच असतं त्याला. तर हे प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. आज तुम्ही तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे शिकणार आहात. माझ्या फेसबुक पेजवरील तुमच्या प्रतिक्रिया, पत्र, संदेश पाहून असं वाटतं की तुमचं सतत ताणतणावांशी झगडणं चाललंय. तुम्हाला इतका ताण का येतो याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला जो काही येतो, त्रास वाटतो, भय वाटते, भीती वाटते, हे कशामुळे होते हे कधी तुम्ही समजून घेतलंय का? तर ते आज आपण समजून घ्यायचे. आधी जीवनातील घडामोडीबद्दल भय प्रतिक्रिया म्हणजेच ताणतणाव. जीवनात अपरिहार्यपणे सतत होणारा बदल हे ताणतणावाचं महत्त्वाचं कारण. की बदलमुळं ठीक आहे, मग इकडं जावं लागलं, तिकडं जावं लागलं, जे काही बदल होतात आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे आपल्याला ताणतणाव येतात. ताणतणाव हा अगदी परवलीचा शब्द झाला आहे. म्हणजे त्याच्यात काही नवीन किंवा वेगळं असं काही वाटत नाही, ते सहज झालेलं आहे आपलं. ताणतणाव काय हे असतंच, हे काही नॉर्मल आहे, ह्याला काही हे नाही आहे, उपाय नाही आहे असं आपण बोलत असतो. भीतीपेक्षाही आपल्या भावभावनांची जबाबदारी स्वतःवर घेणं टाळण्यासाठी एक सबब म्हणून तो वापरला जातो. तुम्ही जर स्वतः म्हटला की त्या भयाची, त्या भीतीची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, तर तुम्हाला त्या गोष्टीची भीती वाटेल का? तर हे जे काही तुम्ही ताण आहे, तणाव आहे, भय आहे, भीती आहे, हे जे काही म्हणता, हे काय आहे? त्याला न स्वीकारण्याची सबब आहे. तुम्ही त्याला ॲक्सेप्टच करत नाही, तुम्ही त्याला स्वीकारतच नाही आहे. त्या भीतीला, भयाला असू दे, आली तरी येऊ दे, मला ती सुरक्षित करण्यासाठी येत आहे. जे आयुष्यात माझ्या झालेलं आहे ते ठीक आहे, ते मला काहीतरी शिकवूनच जाणार आहे. हे जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा आपोआपच त्या गोष्टी कमी कमी व्हायला लागतात. तर आपण जे सबबी देत राहतो, मला ताण आहे, मला तणाव आहे, मला हेच होतं, मला तेच होतं, तर ते यासाठी होतं की त्या गोष्टीला आपण सामोरे जात नाही, त्याला ॲक्सेप्ट करत नाही आणि तीच गोष्ट आपण घेऊन बसतो. पण ताणतणाव म्हणजे भय प्रतिक्रिया असं समीकरण मांडलं आणि हे समजून घेतलं की तणावग्रस्त होणं म्हणजे खरोखरच भीतीचा प्रतिसाद आहे. तर तणावग्रस्त राहण्याच्या गरजेचीच हकालपट्टी जीवनातून करायला तुम्ही लगेच सुरुवात कराल. तुम्ही इथं जर विचार करायला सुरू केली की
प्रतिसाद द्यायचा आहे ह्याला आपल्याला, एकदम पटकन रिस्पॉन्ड नाही करायचा आहे, प्रतिसाद द्यायचा आहे, रिस्पॉन्स द्यायचा आहे, रिस्पॉन्ड नाही करायचा, रिस्पॉन्स द्यायचा आहे. प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स. आणि तो रिस्पॉन्स कसा, आपण कोणत्याही गोष्टीला जेव्हा रिस्पॉन्स देतो तर तो आपण थोडा विचार करून, थोडा पॉज घेऊन, त्याच्याबद्दल समजून मगच देत असतो. आणि त्याच्याबद्दल जेव्हा रिॲक्ट होतो पटकन आपण एखादी गोष्टीबद्दल, तर त्यावेळेस आपण त्याला प्रतिक्रिया म्हणतात, त्याला आपण विचार करत नसतो, त्याच्याबद्दल कधी बोलत नसतो. त्यामुळे ते पटकन आपल्या आतमध्ये जे आहे ते आपल्या बाहेर येतं. ती झाली प्रतिक्रिया. आणि त्या गोष्टीला समजून, एक पॉज घेऊन, विचार करून जेव्हा आपण बोलतो तो झाला प्रतिसाद. तर जेव्हा तुम्ही भय आणि भीतीला प्रतिसाद द्याल तर ती जीवनातून कधीच तुमच्या निघून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणजे कमीत कमी तुम्ही सुरुवात तरी कराल त्या गोष्टीला, की अच्छा ठीक आहे, मला या गोष्टीचा त्रास येतो, या गोष्टीचा ताण येतो, तर याच्यासाठी मी तिला स्वीकारते. ठीक आहे, चला. तर मग आपोआप त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. शांत चित्त, मजेत, आरामात असलेली व्यक्ती ही घाबरलेली कधीच नसते किंवा तणावग्रस्तही कधीच नसते. जेव्हा एखादी व्यक्ती शांत असते, मजेत असते, आरामात असते, तर ती घाबरलेली नसते. दोन्ही भावना एकत्र कधीच राहू शकत नाही. जिथं शांत आहे तिथं घाबरणं हे येतच नाही. म्हणूनच तुम्हाला जर मनावर ताण जाणवत असेल तर विचारा स्वतःला, तुला कशाची भीती वाटते, तुला कशाचं भय वाटतंय, कशाचं ताण येतोय तुला, ते स्वतःला विचारा. अनेक लोकांकडे खूप मोठी यादी असते याची. काळजी असते कोणत्याही, म्हणजे रिलेशनशिपची, आपल्या लोकांची, कामाबद्दल, पैसा, कुटुंब, या सर्वांवरती आरोग्य. आता तुम्हाला तणावमुक्त होण्यासाठी इतकंच करायचं आहे की ही अनेक बाबतीतील भीती कशी घालवायची आणि निर्भय मनाने आयुष्याला कसं सामोरं जायचं. तुम्ही मिररवर करून सकारात्मक, योग्य स्वयंसूचनांचा सराव करण्याचं सुरुवात करू शकता. हे करताना तुमचे नकारात्मक, त्रासदायक विचार मनातून हद्दपार करून त्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना जरूर करा. आपण इथं मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे ते लिहून पाडायची. पण जेव्हा ते लिहून पाडते तर त्या निगेटिव्हऐवजी जे काही वाक्य आपण लिहून पाडलेले आहेत त्याच्याऐवजी पटकन सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्या. पटकन सकारात्मक स्वयंसूचना मनात आणायच्या, त्याबद्दल विचार करायचे. म्हणजे आपोआप तुम्हाला त्या गोष्टीचं सोल्युशन मिळायला लागतं जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल सकारात्मक विचार कराल. हे करताना तुमचे नकारात्मक, त्रासदायक विचार मनातून हद्दपार करून त्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना करा. हे इम्पॉर्टंट आहे. हे सकारात्मक विचार शांती, आनंद, समतोल आणि तणावमुक्त जीवन यांची निर्मिती करणारे असू देत. म्हणजे ते आपल्याला मोटिवेशन देऊ देत, सकारात्मक विचार देऊ देत नेहमी, त्याची सवय लागू दे आपल्याला. तर या गोष्टी त्याच्यामुळे होतात. मी खूपदा उपयोगात आणते अशी एक अभिव्यक्ती आहे, शक्यतांचं संपूर्णत्व. आता हा कन्सेप्ट लेखिकेने आपल्याला इथं सांगितलेला आहे की शक्यतांचं संपूर्णत्व म्हणजे काय. ही संकल्पना मी सुरुवातीच्या काळातील न्यूयॉर्कमधील गुरूंकडून शिकले. या संकल्पनेने मला उड्डाण करायला शिकवलं. मला जे करणं, जगणं शक्य वाटतं त्याच्या पलीकडे जायला शिकवलं. ज्या मर्यादांच्या समजुती मी लहानाची मोठी होत असताना मनात दृढ करून बसले होते त्याच्या पल्याड जायला शिकले. म्हणजे जे काही इथं लेखिका सांगते, शक्यतांचं संपूर्णत्व म्हणजे काय.
मी लहान असताना घरातील मोठ्या लोकांनी माझ्या डोक्यावर जी टीकेचा भडीमार केला तो योग्य नव्हता, तो चुकीचा होता. पण लहान वयात मला ते समजत नव्हतं. ती खरं तर त्यांची एखाद्या निराशाजनक तणावग्रस्त दिवसाची प्रतिक्रिया होती. पण मी त्यांनी केलेली टीका खरी मांडली आणि ज्या नकारात्मक विचारांनी आणि गैरसमजुतीने माझ्या अंतरंगात प्रवेश केला. म्हणजे त्या दिवशी जर तुमचे आईवडील त्यांच्या परिस्थितीप्रमाणे काहीतरी झालं असेल, निगेटिव्ह असतील आणि तुम्ही काहीतरी त्यांच्याशी बोलायला गेला किंवा काहीतरी करायला गेला आणि त्यांनी काहीतरी नेमकं निगेटिव्ह म्हटलं, तुम्हाला रागाने म्हटलं, तर आपल्याला काय होतं, हे माइंड ना पटकन पॉझिटिव्ह गोष्ट घेण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्ट पटकन घेतं. निगेटिव्ह गोष्टी आपल्याला जास्त लक्षात राहतात जितक्या की पॉझिटिव्ह. त्यामुळे त्यांनी पटकन त्यावेळेस एखादी निगेटिव्ह गोष्ट बोलली असेल, केली असेल, म्हटली असेल, तर आपल्याला तीच कुठंतरी आत बसलेली आहे की मला आई बाबा त्यावेळेस असं बोलले, वडील असं बोलले, वडिलांनी असं म्हटलं, आत्याने असं म्हटलं, मामाने असं म्हटलं. हे आपण घेऊन बसलेलो आहोत कुठंतरी आतमध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं की ते जे घेऊन बसतं ह्याचा अर्थ त्याच्यावर पूर्ण विश्वास झालेला, ते आपले बिलीफ बनलेले आहेत की ते तसं आहे, त्यांनी मला तसं सांगितलेलं आहे, तेच खरं आहे, तेच बरोबर आहे. कारण मला ती गोष्ट जमत नाही, कारण मी एकदा करायला गेली तर मला जमली नाही, तर त्यावेळेस ते तसं बोलले, त्यामुळं मला जमतच नाही ती गोष्ट. हे काय घेऊन बसतो आपण, ह्याला म्हणतात बिलीफ. आणि हे बिलीफ आपल्याला, मी आधीच बघितलेलं आहे, हे बिलीफ आपल्याला लहानपणापासून जे आपले आसपासचे असतात, शाळेमधले असतात, शेजारी असतात, जशी परिस्थिती असते तिथून ते आलेले असतात. आणि ते आतमध्ये इतके बसलेले असतात की आपल्यालाही माहीत नसतं ते बसलेले आहेत आतमध्ये. आणि जेव्हा काहीतरी करायची वेळ येते ना आपल्याकडनं ते होत नाही, तेव्हा आपल्या लक्षात येतं की का नाही होत आहे, का नाही होत आहे. तर ते पाठीमागं जाऊन कुठंतरी बघायचं आपण की का नाही होत आहे. माझ्या आयुष्यात एक उदाहरण सांगते. जेव्हाही मी MScला होते, BScला मी फर्स्ट आले, त्यामुळे MScचं जे होतं म्हणजे ॲज अ सगळं बघायचं, सेक्रेटरी म्हणून सगळं मला दिलं होतं. म्हणजे ते फेअरवेलचं प्रोग्राम असेल, वेलकमचा प्रोग्राम असेल, बाकी पुष्पांचं, गॅदरिंगचं जे काही असेल ते सगळं. पण मला बोलण्याची, कधी बोललेलेच नव्हते मी आयुष्यात, त्यामुळे मला बोलण्याची खूप भीती वाटायची. स्टेजवरून जाऊन बोलण्याची खूप भीती वाटायची. पहिल्या वर्षी तरी ठीक आहे, पहिल्या वर्षी तरी मी असं थोडंसं नाहीच बोलले पहिल्या वर्षी. फक्त ग्रुपमध्ये जे बोलायचं, जे दुसऱ्यांना सांगायचं, तू हे कर, तू ते कर, तू असं कर, तू तसं कर. मग पुष्पणच्या कमिटीमध्ये जास्त बोलायचं, हे असं 4 चौघा मिळून मी बोलले. मात्र सेकंड इयरला जेव्हा सेंड ऑफची वेळ आली, तेव्हा कंपल्सरी हे झालं की तुला बोलावंच लागेल. म्हणजे त्यावेळेस माझी अशी परिस्थिती होती, अजूनही मला तो दिवस आठवतो. मी सगळी तयारी केली, आभार प्रदर्शन करायचं होतं मला. स्टेजवर सगळे पाहुणे बसलेले होते, आमच्या सगळे डिपार्टमेंटचे सर होते, फर्स्ट इयर सेकंड इयरचे सगळे स्टुडंट होते. मी स्टेजवर गेले, सुरुवात केली. एक 5-7 वाक्य बोलले, 5-7 पण नसेलच बोलले, 4-5 वाक्य बोलले असेल. 4-5 वाक्य बोलले आणि मला पुढं काहीही आठवेना. रियालिटी सांगते मी. पुढचं भाषण मला बिलकुल आठवेना. म्हणजे इतकी घाबरले मी की मला असं हात थरथरायला लागले माझे. तर मी काय केलं असेल, बिलकुलच काही आठवेना. मग शेवटी मी धन्यवाद म्हणलं आणि खाली उतरले. आणि माझ्या नंतरची जी होती तिला मी माझा कागद दिला आणि तिला म्हटलं पुढचं जे आहे ते तू बोल. म्हणजे हे झालेलं आहे, म्हणजे हे इतकं बसलं होतं आतमध्ये, कारण शाळेतही कधी भाग घेतला नव्हता भाषणामध्ये. डायरेक्ट MScला बोलावं लागलं होतं. ते ग्रुपमध्ये भाग घेणं, गॅदरिंगमध्ये भाग घेणं,
ते वेगळं असतं. पण इंडिपेंडंटली ॲज अ सोलो परफॉर्मन्स जेव्हा तुम्ही करता तो वेगळा असतो. आणि मी तो कागद तिला देऊन परत खाली उतरले. पण त्यावेळेस जे मला म्हणजे ठीक आहे, मी त्यावेळेस लगेच ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे मला हे नाही जमत, कारण मी हे कधी केलेलं नाही आहे. त्यामुळे मला हे नाही जमलं आणि ते होणार होतं, मला आधीच माहीत होतं. ठीक आहे, मी त्या गोष्टीला लगेच ॲक्सेप्ट केलं. तिथल्या तिथं मी खाली बरोबर ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, माझ्याकडनं हे झालं तर ते होणार होतं, कारण मी हे कधी केलेलं नव्हतं. त्यापेक्षा मी बाकीचं सगळं व्यवस्थितपणे केलेलं आहे, इतकं मी मनाला त्यावेळेस म्हटलं. आणि मला त्या गोष्टीचं काहीही वाटलं नाही, किंवा एम्बॅरेसमेंट झाली आहे, किंवा कोण काय म्हणेल, किंवा कोणी माझ्याकडं कशा नजरेने बघतंय, मला त्या गोष्टीचं काहीही वाटलं नाही. कारण मी बाकीचं 2 वर्ष इतकं केलं होतं की त्या एका गोष्टीकडं माझं लक्ष पण नाही गेलं. का नाही गेलं ते मला आता मी सांगते पण माहीत नाही, पण नाही गेलं. आणि त्यामुळं मी त्या गोष्टीला इतकं घेतलंच नाही. पण मी ठरवलं की मला जेव्हा आयुष्यामध्ये मिळेल बोलायला किंवा काहीतरी करायला तर ते मी करणार. आणि जेव्हा मग मी रश्मी मॅडमचा क्लास जॉईन केला त्याच्यानंतर मला थोडीशी काय म्हणतो कॉन्फिडन्स यायला लागला की अच्छा बोलायला पाहिजे, असं बोलायला पाहिजे, तसं बोलायला पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या गोष्टी मी यासाठी सांगते की ह्या गोष्टी आपल्या कुठंतरी बसलेल्या असतात आतमध्ये, आणि ते आपण तोडतच नाही. का तोडत नाही? कारण त्याला आपण ॲक्सेप्ट करत नाही, त्याला आपण घेत नाही. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी घ्याल तरच त्यातनं बाहेर याल. जर तुम्ही ती गोष्ट घेतलीच नाही की ठीक आहे होऊ शकते असंही, तर तुम्ही त्याच्यातून कधीच बाहेर येणार. तर इथं लेखिकेला तेच म्हणायचं आहे की जे लहानपणापासून आपल्याला कोणी बोललं, काय म्हटलं, तर तेच खरं करतो आपण आपल्यासाठी. पण आपण ॲक्च्युली तसे नसतो. त्या एका दिवसापुरती त्यांच्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक गोष्ट आली असेल किंवा त्यांची परिस्थिती तशी आली असेल म्हणून ते पटकन बोलतात, पण आपण ते आयुष्यभरसाठी घेऊन बसतो. तर हे किती घेऊन बसायचं आपण, या गोष्टीला लिमिट असतात. तर त्या लिमिटच्या पार आपल्याला आज जायचं आहे, आणि तेच लेखिका इथं आज सांगते. पण मी त्यांनी केलेली टीका खरी मांडली, आणि ज्या नकारात्मक विचाराने गैरसमजुतीने माझ्या अंतरंगात प्रवेश केला, याच दृढ समजुती किंवा ब्रेन प्रोग्रामिंग माझ्या मर्यादा बनल्या. तू हे नाही करू शकत ना, नाही करू शकत. तुला हे नाही जमत ना, नाही जमत. ठीक आहे, तेच खरं करून बसलो आपण की नाही जमणार आहे आपल्याला, नाही जमणार. नाही जमणार म्हणजे ते करायच्या भानगडीतच पडायचं नाही, मग ते करायची हिंमतच करायची नाही, मग हे आपण करतो. तर त्याच्या पलीकडं आज आपल्याला जायचं आहे. कदाचित मी मूर्ख होते, बुद्धू होते, खुळ्यासारखी अस्वस्थ होते, पण मनातील मर्यादांमुळे तसं वाटण्याची आंतरिक अनुभूती तर मी घेतलीच ना. म्हणजे त्यावेळी जे काही असेल, कळत नव्हतं, मूर्खपणाने आपण वागलो, जे काही असेल, पण ते घेतलंच ना आपण आतमध्ये. त्यांना आज सोडण्याचा प्रयत्न करायचा. जीवनाबद्दलचे आपल्या मनातील पुष्कळसे विश्वास, समजुती या साधारणपणे आपण 5 वर्षाचे असतानाच निर्माण होतात. किशोरवयीन काळात या समजुती आणखी थोड्या विकसित होतात, आणि अगदी अल्पवयात जेव्हा आपण प्रौढ होतो तेव्हा पण एकंदरीत नंतर होणारा परिणाम हा अगदी अल्प स्वरूपात असतो. म्हणजे काय की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा ते जास्त आपल्या आत जातात. थोडे जेव्हा मोठे होतं त्यावेळेस थोडंसं आपण लॉजिक लावतो. मग एखाद्या वेळेस चिडून, नाही तू म्हणते ना मला नाही जमणार, तर नाही मी करूनच बघणार, हा आपण हट्ट करतो कधी कधी. तर त्या गोष्टी त्यावेळेस मग थोड्या कमी व्हायला लागल्या जसं आपल्याला कळायला लागतं किंवा आपण मोठे व्हायला जातो. पण जे आपल्या 4 वर्षापासून ते 5-6 वर्षापर्यंत जे आपल्याला गेलेलं असतं, बोललेलं असतं, ते आपण आतमध्ये घट्ट घेऊन बसलेलं असतं. त्यावेळेस आपल्याला विचार करायची कुवत नसते,
कारण आपले आईवडील जे बोलतात तेच बरोबर आहे आणि तेच खरं आहे एवढंच आपल्याला माहीत असतं. आणि ह्यालाच बिलीफ सिस्टीम म्हणतात. आणि ही बिलीफ सिस्टीम आपण आपल्या घरातील वातावरण, शाळेतलं वातावरण, आपल्या आजूबाजूचं वातावरण इथूनच सगळं घेऊन आलेलं असतं. पण एकंदरीत नंतर होणारा परिणाम हा कमी कमी होत जातो, जसं की आपल्याला थोडं कळायला लागतं तेव्हा. मी जर तुम्हाला विचारलं की तुमची अमुक विशिष्ट समजूत तुम्ही का करून घेतली आहे, तर नक्कीच त्याचा ठसा तुमच्या मनावर लहानपणी झालेला आठवेल तुम्हाला. आणि असंच तुम्हाला आणि ते जे आठवेल ते तुम्हाला कळेल की अच्छा मी त्यावेळेपासून ते घेऊन आलेली आहे. म्हणजेच आपण 5 वर्षाचे असतानाच्या जाणीवांच्या मर्यादा मध्ये जगतो. म्हणजे काही काही गोष्टींसाठी आपण जे 5 वर्षाच्या जाणीवा ज्या घेऊन आलेला असतो, ज्या मर्यादा घेऊन आलेला असतो, त्यातच आपण जगत असतो. या मर्यादाच आपल्या शक्यतांचं पूर्णत्व अनुभवण्यापासून आणि व्यक्त करण्यापासून आपल्याला वंचित करतात. म्हणजे जे काही शक्यतांचं पूर्णत्व म्हणजे काय, की ही शक्यता नाही आहे ना करायची, ठीक आहे मग हे नाही तर त्याला पर्याय हे 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 करू शकतो मी. म्हणजे कुठंतरी ते पूर्ण होईलच ना, पूर्णत्वाकडे आपण जाईलच ना. पण ते आपण विचारच करत नाही. आपण अशा विचारांच्या गैरसमजुतीचे बळी पडतो. मी तितकासा हुशार नाही आहे, मी व्यवस्थित नाही आहे, माझ्यासमोर अति न झेपणारं काम आहे त्यामुळे मी करू शकत नाही, माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. तुमच्यापैकी किती जण अशा नकारात्मक विचारांना मनातील गैरसमजुतीमुळे निर्माण झालेल्या मर्यादांचे बळी आहात. आता कोणते विचार करताय, मला हे व्यवस्थित जमत नाही, मला हे झेपणारच नाही, माझ्याकडं पुरेसा वेळच नाही आहे, हे जे काही वाक्य बोलताय तुम्ही, ही सगळी वाक्य बोलणं बंद करायचं आहे. या मर्यादांना, चुकीच्या ब्रेन प्रोग्रॅमिंगला आणि आत्मप्रतिमेला स्वतःवर अधिराज्य तुम्ही गाजवू देताय. आणि ह्या तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवतात. निवड करण्याची संधी नक्कीच तुमच्याकडे आहे. या मर्यादांचा स्वीकार करायचा की त्याच्या पलीकडे जाऊन काम करायचं. लक्षात घ्या, ज्या मर्यादा तुम्हाला जाणवत आहेत त्या फक्त तुमच्या मनात आहेत. त्यांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. ही रियालिटी लक्षात घ्यायची आहे. काय की जे काही आहे की मी हे करू शकत नाही, मला वेळ नाही आहे, माझ्याकडनं हे झेपणार नाही आहे, मला हे जमणार नाही आहे, हे जे काही आहे ही ॲक्च्युली वस्तुस्थिती नाही आहे. कारण अशा गोष्टी जगामध्ये खूप जण करतात. खूप काही लोक वेळ काढून त्यांना जे आवडतं ते करतात. खूप काही लोक न झेपणारे कामंसुद्धा करतात. खूप सारे लोक असे लेडीज पायलट आहेत. खूप सारे लोक काही काही करतात. तर ह्या जे काही विचार आहेत ह्या तुमच्या विचारांच्या मर्यादा आहेत. ह्या तुम्ही त्याला मर्यादित केलं इथंपर्यंत, त्याच्या बाहेर त्याला येऊच देत नाही आहे. इथं फिक्स करून ठेवल्यात त्या मर्यादा. त्यात तुमच्या मर्यादा आहेत. ती वस्तुस्थिती नाही, ती रियालिटी नाही. कारण जगामध्ये खूप सारे लोक तसे काम करतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा ते करू शकता. पण तुम्ही इथं घेऊन बसलेला आहात ते की मला वेळ नाही, मला झेपणार नाही, मला जमणार नाही. ह्या तुम्ही बनवलेल्या तुमच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादाच्या पलीकडं आज जायचं आहे आपल्याला. त्या मर्यादांना सोडायचं आहे आणि त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही या मर्यादा तोडून टाकायचं ठरवाल आणि स्वतःला शक्यतांचं संपूर्णत्व या संकल्पनेकडे जाऊ लागाल, त्यावेळी तुम्ही सक्षम आहात याचा शोध तुम्हाला लागेल. म्हणजे सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात हे तुमचं तुम्हाला लक्षात येईल. ज्याची गरज आहे ते सर्व तुमच्याकडे आहे.
जीवनात जे जे सामोरे येईल ते हाताळण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. जितका गरजेचा आणि तितका पुरेसा वेळही तुमच्याकडे आहे. सर्व प्रकारच्या शक्यता तुम्हाला दिसत आहेत. काही लक्षणीय असामान्य करण्याची क्षमता देखील तुमच्यात आहे. हे सर्व तुमच्यात आहे, पण तुम्ही इथं मर्यादा टाकलेल्या आहेत की मी हे करू शकत नाही. तर ह्या मर्यादेला सांगायचंय की मी हे करू शकते. शकते म्हणजे तुम्हाला शक्यतांचे संपूर्णत्व दिसतं. ही शक्यता हे 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 दिसतं, तर त्यातलं एक तरी निवडू शकतो आपण. आणि ते निवडल्यानंतर आपल्याला ते संपूर्णत्व यायला लागतं. त्यालाच लेखिकेने शक्यतांचं संपूर्णत्व म्हटलेलं आहे. तर इथं लेखिकेला हेच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही तणावग्रस्त जीवन जगताय असं तुम्ही स्वतःला म्हणता, तर ते काय असतं, तर ते तुम्ही आतमध्ये त्या भीतीबद्दल, त्या भयाबद्दल एक मर्यादा घेऊन बसलेले असता. त्यामुळे ते तुम्ही करायची हिंमत नाही करत. तर त्या मर्यादा ज्या आहेत त्यांना त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि त्या पलीकडे जायचं म्हणजे ते शक्यतांचं संपूर्णत्व अनुभवायचं. म्हणजे हे नाही करू शकत असं म्हणण्याऐवजी मी हे करू शकते. करू शकते म्हणलं की आपोआप शक्यता दिसतात. ठीक आहे, मग या मार्गाने करू का मी, मला हे सोपं होईल का, मला असं करायला जमेल का, ठीक आहे मग मी असं करून बघते. आणि जेव्हा तुम्ही ते भय आणि भीती जी आत घेऊन बसलाय त्याला जर तुम्ही एक पाऊल करायला सुरुवात केली की आपोआप ती थोडी कमी होईल, मग थोडी कमी होईल, मग थोडी कमी होईल. असं करत करत ती पूर्णपणे निघून जाईल. आणि जे मी माझं मगाचं उदाहरण सांगितलं, तर आता मी बोलू शकते. का बोलू शकते, तर ती मर्यादा मी पार केलेली आहे. आणि एखादी मर्यादा जेव्हा तुम्ही पार कराल तर त्याच्या पुढं आनंदच आहे, भीती नाही आहे तिथं. मग भीती ही मर्यादा आहे आपली. त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं तर तुम्ही ते केल्याचा चांगला अनुभवच येणार आहे. तुम्हाला आनंदच होणार आहे की अच्छा हे मी करू शकले. तर ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तणाव मुक्त घेऊन नुसतं विचार करून की मला हे नाही जमत आहे, हे मला वेळच नाही, असं करण्यापेक्षा ठीक आहे 5 मिनिटं काढा त्यासाठी. रोजचे 5-5 मिनिटं, 10-10 मिनिटं जरी तुम्ही काढले तर ठीक आहे, जास्त नाही काढायचं आहे, तेवढं तरी आपण करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्या शक्यतांच्या संपूर्णतेकडं जायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला शक्यता दिसायला लागतात तेव्हा आपण त्या करायला सुरुवात करतो आणि ते संपूर्णत्व आपोआप आपल्यामध्ये येतं. चला तर मग आधी मिरर वर्कच्या आधी आपल्याला स्वयंसूचना घ्यायची आहे. तर आजची स्वयंसूचना आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ही कोणतंही काम जेव्हा तुम्हाला जमत नसेल तर ही स्वयंसूचना कंपल्सरी स्वतःला सांगायची आणि ही पाठ करायची आहे आजची स्वयंसूचना. चला तर 3 वेळेस म्हणूया. मी प्रत्येक दिवशी अधिकाधिक प्रवीण, पारंगत